एक मोठी बातमी बघूयात। मुंबईतून कोकणात जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला भीषण अपघात झाला। मुंबई गोवा महामार्गावरती कर्नाळा खिंड इथे वाहन चालकाचा ताबा सुटल्यामुळे बोरिवलीवरून सावंतवाडीला जाणाऱ्या खासगी बसला अपघात झाला। ही बस उलटल्यामुळे 35 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले तर एका प्रवाशाचा मृत्यू झालाय। जखमींना पनवेलमधल्या MGM आणि गांधी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली। ओसीवरती पाकिस्तानकडून पुन्हा एकदा बेछूट गोळीबार करण्यात आला। काल मध्यरात्री पाकिस्तान सैन्याने जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अनेक भागांमध्ये गोळीबार केलाय। कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरमध्ये शस्त्रांनी गोळीबार करण्यात आला। मात्र पाकच्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सुद्धा त्यांना तात्काळ आणि समर्पक प्रत्युत्तर देत शत्रू पक्षाला ठोस असा संदेश दिलाय। पहलगाम हल्ल्यानंतर सध्या भारत आणि पाकमध्ये वातावरण चांगलंच पेटलंय। याच दरम्यान आता पाककडून अशा प्रकारे LOCवरती बेछूट गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली, त्यामुळे वातावरण आणखीनच बिघडण्याची शक्यता आहे। हेडलाइन्स प्रायोजक रामबंधू लोणचं मसाला। बेस्ट निवडा, रामबंधू निवडा। LOCवरती पाकिस्तानकडून बेछूट गोळीबार। कुपवाडा, बारामुल्लासह पूंछ, राजौरीसह अनेक ठिकाणी गोळीबार, तर भारतीय लष्कराकडून पाकला तातडीनं प्रत्युत्तर। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे हैं। पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकवरील कारवाईबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य। भारताचा पाकिस्तानवरती वॉटर स्ट्राईक। रामबनमधील बगलिहार धरणाचे सर्व दरवाजे बंद। चिनाब नदीचा प्रवाह घटल्यामुळे पाकिस्तानात पाणीबाणी। पंजाबमधील वायुदल आणि लष्करी छावण्यांची हेरगिरी करणारे ISIचे एजंट अटकेत। स्थानिक गँगस्टरच्या मदतीनं संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होते। महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीतील वादाचा नवा अंक। महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला अजित पवार गैरहजर, तर काल NCPच्या कार्यक्रमाला शिंदेंची दांडी। मी दरेगावात आलो की इकडे तापमान कमी होतं, मुंबईत तापमान वाढतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांच्या टीकेचा शेलक्या शब्दात टोला। बारावीच्या परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार। दुपारी 1 वाजल्यानंतर ऑनलाईन पाहता येणार निकाल। आजपासून गोकुळच्या दूध दरातही वाढ। प्रति लिटर 2 रुपयांची करण्यात आली वाढ। राज्यामध्ये आज विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी।